कळवाडे येथील भूमिपुत्र शिक्षण महर्षी कैलासवासी उषा अण्णा पाटील यांची पुण्यतिथी साजरी. व्हीबेज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कळवाडे येथे दिनांक 24 जानेवारी 2026 शनिवार रोजी विद्यालयाचे प्राचार्य माननीय A.D. देसले, उपप्राचार्य माननीय S.O. भांबरे व पर्यवेक्षक माननीय संजीव भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवाडे येथील भूमिपुत्र कैलासवासी उषा अण्णा पाटील यांची 42वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते वामनराव देसले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यालय आवारातील कैलासवासी उषा अण्णा पाटील यांच्या समाधीस पुष्प व श्रीफळ अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. उपप्राचार्य S.O. भांबरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कुमारी दीपाली माने, कल्याणी मोरे व हर्षवर्धन चित्ते या विद्यार्थ्यांनी कैलासवासी उषा अण्णा पाटील यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सखोल माहिती आपल्या भाषणातून दिली. प्राचार्य A.D. देसले व ज्येष्ठ शिक्षक N.S.N. चव्हाण यांनी कैलासवासी उषा अण्णा पाटील यांच्या कार्याचा गौरव आपल्या भाषणातून करून दिला. पुण्यतिथी निमित्ताने कुमारी ईशा देसले व प्रांजल खैरनार या विद्यार्थिनींनी इयत्ता 10वी परीक्षेत गतवर्षी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक, तसेच कुमारी गायत्री बोरसे व अश्विनी बोरसे या विद्यार्थिनींनी इयत्ता 12वी परीक्षेत अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल कैलासवासी उषा अण्णा यांच्यातर्फे सुपुत्र श्री सुभाष उत्तमराव पाटील यांच्यातर्फे कैलासवासी उषा अण्णा पाटील यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमास माजी सरपंच आनंदराव देसले, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष चैत्राम देसले, सामाजिक कार्यकर्ते मदन देसले, R.S. देवरे, विजय देसले, सुधीर देसले, कैलास बोरसे, पत्रकार नामदेव पवार व विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे विद्यालयातर्फे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. कैलासवासी उषा अण्णा पाटील यांचे सुपुत्र श्री सुरेश बाबा देसले यांच्यातर्फे सर्व विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांना अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय सोळुंके यांनी केले. कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख प्राध्यापक जितेंद्र देसले यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. कार्यक्रमात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाला एका प्रमुख व्यक्तीची गरज असते. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष निवड करायची म्हणून या कार्यक्रमाला आपल्या गावातील श्री वामनराव विक्रम देसले, माजी तंटामुक्ती अध्यक्ष वामनताते यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान स्वीकारावं अशी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. सोळुंके सरांनी अध्यक्षपदासाठी जी सूचना मांडलेली आहे, या सूचनेस मी विद्यालयाच्या प्राचार्य उपप्राचार्य त्याचप्रमाणे सर्व शिक्षकांच्या वतीने अनुमोदन देतो. कार्यक्रमाचं सुरुवात आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वामनराव विक्रम देसले यांनी उषा अण्णा यांच्या प्रतिमेचं पूजन करून सुरुवात करावी अशी त्या ठिकाणी त्यांना विनंती करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वामन तात्या त्याचप्रमाणे सर्व उपस्थित मान्यवरांना माझी विनंती आहे की कृपया त्यांनी उषा अण्णा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करावे.
या सर्व मान्यवरांना माझी विनंती आहे, कृपया त्यांनी साहेब त्याचबरोबर हे देखील या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करत आहेत. स्काउट क्लब गो. सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्यांचा गजर करायचा या ठिकाणी. दादा एक मिनिट. त्या वृत्तीप्रमाणे ज्याप्रमाणे बोध केला आहे त्याचप्रमाणे करा रे बापानं साधना हरीची जेणे करू नये ते करू नये या पद्धतीची शिकवण समाजाला दिली. त्याच पद्धतीने या भूमीमध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये कार्य घडलं पाहिजे. ज्ञानाचा तिसरा डोळा प्रत्येकाला आला पाहिजे यासाठी ज्यांनी कार्य केलं अशा महान विभूतींमध्ये आज ज्यांची पुण्यतिथी आहे ते उत्तमराव शामराव पाटील यांच्या जीवनाबद्दल माहिती देण्यासाठी भाषण करण्यासाठी विद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी भाषण घेतलं आहे. 5वी अ ची विद्यार्थिनी स्वाती अरुण देसले हिने या ठिकाणी अण्णांच्या जीवनावर भाषण करायचं आहे. स्वाती अरुण देसले. वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव स्वाती अरुण देसले आहे. अण्णाजींनी आपले शिक्षण आपल्या मोठ्या बहिणीकडे गुढे तालुका भडगाव येथे केले. बोर्डाच्या परीक्षेत ते तालुक्यात पहिले आले, पण इंग्रजांची चाकरी करणे त्यांना पटले नाही, म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपल्या मातृभूमीची सेवा करण्याचे ठरवले. अण्णाजींचा जन्म 13 फेब्रुवारी 1918 रोजी झाला. त्यांचा मृत्यू 24 जानेवारी 1984 मध्ये झाला आणि ते आपल्या विद्यालयाचे संस्थापक होते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. थँक्यू. सारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परिसर आणि सान्याप्रमाणे संचरणारा मित्रमैत्रिणी, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव कुंजा राकेश भुजबळ. अण्णाजींनी आपले शेजारी दापुरी गावात त्यांनी बोर्डिंग उघडली. 25 कोशी तले 600 ते 700 विद्यार्थी जमा झाले. लोक व गर्दी जमा करून त्यांनी राहण्याची जेवण्याची सोय केली. शाळा सुरू केली. त्यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1918 व मृत्यू 24 जानेवारी 1984 रोजी झाले आणि ते आपल्या विद्यालयाचे संस्थापक होते. एवढे बोलून मी माझी भाषण संपवते. धन्यवाद. मी तुम्हाला सांगणार आहे त्यांच्याविषयी काही 2 शब्द ते तुम्ही शांतपणे ऐका अशी माझी नम्र विनंती. उत्तमराव शामराव पाटील यांना लोक उषा अण्णा पाटील, उषा अण्णा म्हणून ओळखायचे. अण्णांचा जन्म 13 फेब्रुवारी 1918 मध्ये झाला. त्यांनी आपले शिक्षण आपल्या मोठ्या बहिणीकडे गुढे या गावी घेतले, पण त्यांना इंग्रजांची चाकरी करणे पटले नाही. अण्णांनी शिक्षण क्षेत्रात मातृभूमी करण्याचे ठरवले. शेजारी शिरूळ येथे त्यांनी बोर्डिंग हायस्कूलची सुरुवात केली.
अण्णांचा मृत्यू 24 जानेवारी 1984 मध्ये झाला. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. आज मी तुम्हाला उषा अण्णा पाटील यांच्याबद्दल काही दोन तीन शब्द सांगू इच्छितो. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. उषा अण्णा पाटील त्यांचं पूर्ण नाव उत्तमराव शामराव पाटील आणि त्यांना पहिलेपासून शिक्षणाची आवड असत, पण त्यांची परिस्थिती असल्यामुळे ते फारसं शिकू शकले नाही. पण त्यांच्या मोठ्या बहिणीकडे त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केले आणि त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना आणि आपल्या देशाच्या शिक्षणासाठी त्यांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी कॉलेज सुरू केले. ज्युनियर व सिनियर कॉलेज त्यांनी मालेगाव व मनमाड येथे सुरू केली आणि सर्वप्रथम त्यांना आपल्या मातृभूमीवर खूप गर्व असत आणि त्यांनी अशा पद्धतीने त्यांना शिक्षण म्हणजे खूप त्यांना आवड असत. परंतु त्यांनी शिकत असताना सर्व बघितले की आपल्या येथील शिक्षण पद्धत आणि त्यांनी एक ठरवलं की सर्वांना चांगलं शिक्षण द्यायचं. धन्यवाद. माझे नाव हेमंत सुधीर पाटील. मी इयत्ता 9वीचा विद्यार्थी. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण इथं कैलासवासी उत्तमराव शामराव पाटील यांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी जमलो आहोत. त्यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1918 रोजी झाला. त्यांनी आपले शिक्षण घोडेगाव येथे पूर्ण केले. आपल्याच गावाशेजारी डापोरे गावात त्यांनी बोर्डिंग उघडली. पंचकृषीतील 600 ते 700 विद्यार्थी तिथं जमा झाले व त्यांनी लोकवर्गणी जमा करून त्यांनी त्यांची राहण्याची व जेवणाची सोय केली. भाऊसाहेबांच्या दौऱ्याप्रसंगी त्यांनी हे कार्य मागितले की ते नाशिक या संस्थेचे त्यांनी येण्याची मागणी केली. अशा प्रकारे त्यांनी एक मोठ्या संस्थेचे सेक्रेटरी झाले व त्यांनी खेडोपाडीत जाऊन त्यांनी आदिवासी भागात जाऊन त्यांनी शाळा उघडल्या, बोर्डिंग उघडल्या व कॉलेजेस सुद्धा उघडले. एवढे बोलून माहिती होऊ शकतो. रावसाहेब हिरे जर शिक्षण क्षेत्रातील समुद्र असतील तर उषा अण्णा पाटील या समुद्राला येऊन मिळालेली एक गंगा नदी आहे असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. यानंतर इयत्ता 9वी विद्यार्थिनी जागृती दिलीप मोरे हिने आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. नमस्कार, माझे नाव जागृती दिलीप मोरे. मी इयत्ता 9वी विद्यार्थिनी. मी आज तुम्हाला उत्तमराव शामराव पाटील यांच्याविषयी जे काही 2-3 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. उत्तमराव शामराव पाटील यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1918 मध्ये कळवली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव उत्तमराव शामराव पाटील. त्यांना तीन भाऊ व 6 बहिणी होते. त्यांचे शिक्षण मोठ्या बहिणीकडे पूर्ण झाले व त्यांना 3 मुलं व 1 मुलगी होती. उत्तमराव शामराव पाटील यांनी आपले शिक्षण बहिणीकडे पूर्ण केल्यानंतर ते आपल्या गावात आले. गावात लोकांना इथे आपल्या गावात शाळा नसल्या कारणाने मुलं इकडं तिकडं भटकत असे, पण त्यांना भटकावता नको, येथील मुलांना भटकावे नको लागावे म्हणून त्यांनी आपल्या गावात शाळा स्थापना केली व शिरूड येथेही आपली शाळेची सुरुवात केली. ते आदिवासी सेवा समितीचे ते सेक्रेटरी होते व महात्मा गांधी विद्या मंदिरचे ते सदा सदस्य होते. त्यांचा मृत्यू 24 जानेवारी 1984 मध्ये झाला. धन्यवाद. सर्वप्रथम ज्यांनी स्वातंत्र्याच्या आधी आपल्या देशात शिक्षणाची क्रांती घडवून आणली असे महात्मा ज्योतिबा फुले, तसंच सावित्रीबाई फुले आणि आज आपण ज्यांची पुण्यतिथी इथं साजरी करत आहोत ते म्हणजे उत्तमराव शामराव पाटील यांना वंदन करून मी माझ्या आजच्या भाषणाला सुरुवात करतो. जर आपण उत्तमराव शामराव पाटील यांचा जीवन जर बघायला गेलं तर आपल्याला असं कळतं की त्यांनी पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य हे दोघंही अनुभवलेले आहेत. आणि भारत पारतंत्र्यात असताना आणि स्वातंत्र्यानंतरचे ही 15 ते 20 वर्ष भारतात किंवा आपल्या भागात शिक्षणाविषयी एवढी जागृती नव्हती. लोकांमध्ये शिक्षण म्हणजे जवळपास नव्हतं. अशा काळात त्यांना शिक्षणाचं महत्त्व समजलं आणि त्यांनी आपल्या भागात शिक्षण
समाजकार्यातून शिक्षण देण्याचं ठरवलं. मग हे सर्व ठरवल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आपल्या शेजारचं दापोरे गाव, त्या दापोऱ्या गावात त्यांनी बोर्डिंग सुरू केली. जसं बऱ्याच जणांनी सांगितलं, तिथं लोकवर्गणीमार्फत तिथं असलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी राहण्या खाण्याची व्यवस्था करून दिलेली होती. ते फक्त एवढंच करून थांबले नाहीत. याच्यानंतर हे सर्व चालू असताना एकदा आपल्या संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे आपल्या माळमाथ्याच्या परिसरात त्यांचा दौरा चालू होता आणि त्या दौऱ्यामध्ये त्यांनी या उत्तमराव शामराव पाटील यांच्या कार्याची दखल घेतली. त्यांनी विनंती केली अण्णांना की तुम्ही आमच्या संस्थेत या. अण्णांनी त्यांच्या विनंतीचा मान राखून ते संस्थेत सामील झाले आणि त्या दिवसापासून त्याच्या काही दिवसातच त्यांच्यावर संस्थेची सेक्रेटरी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. ते सेक्रेटरी असताना त्यांनी फक्त आपल्या गावातच शाळा सुरू केली असं नाही, तर आपल्या नाशिक जिल्ह्यात जेवढे आदिवासी भाग आहेत, तुरळ आहेत, पण जेवढे आदिवासी भाग आहेत त्या आदिवासी भागांमध्ये जाऊन गावागावात जाऊन विद्यार्थी गोळा केले आणि तिथं शाळा सुरू केल्या. आणि मला एक गोष्ट नक्की सांगायला आवडेल की जर एखाद्या गावाचा विकास करायचा असेल तर त्या विकासासाठी शिक्षण हे खूप महत्त्वाचं रोल प्ले करत असतं. आणि शिक्षण जर द्यायचं असेल तर शिक्षण देणं ही सोपी गोष्ट नाही. कारण की बरेच आजही असे ठिकाणे जिथं शाळा नाही, आजही असे ठिकाणे की जिथली साक्षरता जवळपास 50 ते 60% कमी आहे किंवा 40%हूनही कमी आहे. पण मला सांगायला नक्कीच आवडेल की आपल्या गावाची साक्षरता, माझ्या माहितीनुसार आपल्या गावाची साक्षरता 2011ची जी जनगणना झाली होती त्याच्यानुसार 81% आपलं गाव साक्षर आहे. आणि आज जर बघायला गेलं तर आपलं गाव जे विकासाकडे जात आहे त्याला जर खरंच कोणामुळे शक्य झालेलं असेल तर ते फक्त उत्तमराव शामराव पाटील यांच्यामुळे शक्य झालेलं आहे असं मला वाटतं. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांनी आपल्या गावात शिक्षणाची गंगा आणली. म्हणून मी त्यांचे आभारी आहे. त्यांच्यामुळे आज आपण इथं सर्वजण बसलेलो आहोत, आज आपण इथं सर्वजण शिकत आहोत. म्हणून एवढे बोलून इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद हर्षवर्धन. हर्षवर्धनसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हर्षवर्धनाच्या भाषणांमध्ये नेहमी अत्यंत सूक्ष्म अभ्यास, माहिती, अशा पद्धतीची माहिती तुम्ही देखील गोळा केली पाहिजे. या महात्म्यांच्या जीवनाच्या माध्यमातूनच तुम्हाला माहितीचा स्रोत देखील वाढत राहील. यानंतर आपल्या विद्यालयामध्ये काही गुणवान विद्यार्थ्यांना आपल्याला बक्षीस वितरण करायचं आहे. त्याची उद्घोषणा आपल्या विद्यालयातील ज्युनियर विभागाचे विभाग प्रमुख श्री देसले सर यांनी करावी अशी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. आपण ज्या महान व्यक्तीची पुण्यतिथी साजरी करीत आहोत ती महान व्यक्ती किंवा माळमाथा परिसरातील शिक्षण तज्ज्ञ कैलासवासी माननीय उत्तमराव शामराव पाटील उर्फ उषा अण्णासाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे सुपुत्र श्री सुभाषराव उत्तमराव पाटील उर्फ बाळासाहेब यांच्यातर्फे दरवर्षी इयत्ता 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेमध्ये पहिले आणि दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या सद्गृहस्थामार्फत बाळासाहेबांमार्फत रोख स्वरूपात बक्षीस देऊन या विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान केला जातो. सालाबादाप्रमाणे गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली कुमारी ईशा समाधान देसले या विद्यार्थिनीस सुभाषराव पाटील यांच्यातर्फे रोख 1000 रुपयाचं बक्षीस देण्यात येत आहे. मी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय वामन तात्या देसले यांना विनंती करतो की कृपया त्यांनी आपल्या शुभ हस्ते कुमारी ईशा समाधान देसले या विद्यार्थिनीचा यथोचित सन्मान करायचा आहे. श्री वामन तात्या देसले ईशा समाधान देसले या विद्यार्थिनीचा बक्षीस देत आहेत. ईशा आणि वामन तात्या. त्याच पद्धतीने इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेमध्ये द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली कुमारी प्रांजल भगवान खैरनार या विद्यार्थिनीस
रोख 500 रुपये बक्षीस देण्यात येत आहे. मी गावचे माजी तंटामुक्त अध्यक्ष माननीय चैत्राम आप्पा देसले यांना नम्र विनंती करतो की कृपया त्यांनी आपल्या शुभ हस्ते या विद्यार्थिनीस बक्षीस द्यायचे आहे. नंतर इयत्ता 12वीची बोर्ड परीक्षा ही आतापर्यंत याना जाधव ज्युनियर कॉलेज मालेगावला व्हायची. गेल्या शैक्षणिक वर्षात इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली कुमारी गायत्री दयाराम बोरसे या विद्यार्थिनीस श्री सुभाषराव उत्तमराव पाटील यांच्यातर्फे रोख 1000 रुपयाचे बक्षीस देण्यात येत आहे. मी गावचे माजी सरपंच माननीय आनंदराव देसले यांना विनंती करतो की कृपया त्यांनी आपल्या शुभ हस्ते या विद्यार्थिनीचा सन्मान करायचा आहे. इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली कुमारी अश्विनी कैलास बोरसे या विद्यार्थिनीस रोख स्वरूपात 500 रुपयाचे बक्षीस देण्यात येत आहे. मी माननीय मदन आबा देसले यांना विनंती करतो, तिचे पालक इथे उपस्थित आहेत. माननीय मदन आबांनी आपल्या शुभ हस्ते त्या विद्यार्थीच्या वतीने त्यांच्या पालकांचं यथोचित सन्मान करायचा आहे. सुभाषराव उत्तमराव पाटील यांच्यातर्फे इयत्ता 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने आणि द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येते. तुम्ही देखील चांगला अभ्यास करून जर चांगला प्रयत्न केला तर तुम्हाला देखील तुमच्यापैकी 1-2 10वीचे आणि 12वीचे 1-2 या विद्यार्थ्यांना 100% पुढच्या वर्षी देखील बक्षीस मिळणार आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही सर्वांनी चांगला प्रयत्न करायचा आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10वी आणि 12वीला प्रविष्ट झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे या प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांबरोबर मी त्यांचे शब्दसन्मानाने खूप खूप अभिनंदन करतो आणि पुढच्या कार्यक्रमासाठी मी सोळंके सरांना इथे आमंत्रित करतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. बक्षीस समारंभाचा कार्यक्रम अत्यंत सुंदर असा पार पडलेला आहे. खरं तर विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये त्याने केलेल्या कामाच्या पाठीवर मिळालेली थाप किंवा शालेय अवस्थेमध्ये 1 रुपयाचा पेन असेल, 500 रुपये असतील, 1000 रुपये असतील, हे ज्यावेळेस मिळतात ते मात्र त्याची पैशांमध्ये किंमत नसते. खरं तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर, प्रत्येक विद्यार्थी आता 1 नंबर किंवा 2 नंबर येण्याच्या याच्या खाली अभ्यास करेल आणि नक्कीच पुढच्या वर्षी इतर मुलं देखील आपण 1 नंबर कसे येऊ या दृष्टीने अभ्यास करतील. आज आपल्या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री चव्हाण सर यांनी उषा अण्णा पाटील यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. खरं तर पुण्यस्मरणाचा कार्यक्रम कुठलाही व्यक्ती जन्माला येतो आणि शेवटी मृत्यू असतो. विद्यार्थी मित्रांनो, जन्म आणि मृत्यू याच्यातला जो कार्यकाळ असतो ते म्हणजे कार्य. या कार्यकाळामध्ये ज्यांची जे कार्य केलेलं असतं तो कार्य चांगलं किंवा वाईट त्या 2 प्रकारचं असतं. चांगलं कार्य असतं त्याला कीर्ती म्हणतो आणि तो जो मनुष्य कीर्ती संपन्न असतो त्याचा रुबाब, त्याचं राहणं, त्याचं खाणं ते एकीकडे आणि त्याचं वागणं आणि त्याचं कर्तृत्व एका बाजूला असतं. मनुष्य गेल्यानंतर त्या माणसाची जी कीर्ती असते ती अजरामर असते. मनुष्य जन्माला येतो आणि नष्ट होतो, परंतु कार्य कधी नष्ट होत नाही. असंच कार्य आज आपल्या या गावाचे भूमिपुत्र उषा अण्णा. उषा अण्णा म्हणजे कोण सांगतं बरं? कुठले आहेत? उषा अण्णा हे आपल्या गावातले भूमिपुत्र, ज्यांना ज्ञानाची खूप गोडी होती, ज्यांना ज्ञान देणं आणि ज्ञान घेणं हेही महत्त्वाचं आहे आणि देणं सुद्धा महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ते पेशाने शिक्षक होते.
कीर्ती संपन्न होते, स्वतः ज्ञान समृद्ध होते, परंतु आपल्या ज्ञानाचा इतर बांधवांना कसा फायदा होईल त्या दृष्टिकोनाने त्यांनी अतोनात प्रयत्न केले. मग त्यांनी गावातील प्रतिष्ठित लोकांना एकत्र केलं की आपल्या गाव कुठेतरी प्रगती पथावर जावं आणि गावाचं नाव रोशन व्हावं. मनुष्य किती धनवान आहे, ते धन चोरू शकतो, चोरीला जाऊ शकतो, परंतु ज्ञान कधी कोणाला चोरता येत नाही. ज्ञान घेणाराच चोरत असतो. कसं घ्यावं ही जर इच्छा ज्याच्या मनात असेल त्यालाच विद्यार्थी म्हणतात. विद्यार्थी म्हणजे काय? विद्या म्हणजे ज्ञान, अर्थी म्हणजे जाणून घेण्याची इच्छा असलेला. ज्याला ज्ञान घेण्याची इच्छा आहे त्यालाच खरा विद्यार्थी म्हणतात. आणि असे विद्यार्थी घडवण्याचं कार्य उषा अण्णांनी केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यांचं जे कार्य खूप अमाप असं मोठं आहे. मनुष्य दुसऱ्याला काहीतरी देतो, खाणं हे तात्पुरतं त्या दिवसापुरतं पोटात राहत असतं. दिलेलं ज्ञान हे मरेपर्यंत टिकत असतं. आणि ते ज्ञान दान कार्य केलेलं अण्णांचं आज या गावाला खूप मोठं फलित झालेलं आहे. त्या गावातील काही व्यक्ती, बापूसाहेब असतील, अण्णा तात्यांचे भाऊ इंजिनियर झाले, त्याप्रमाणे रेंजर झाले, फॉरेस्टर अधिकारी झाले, कुठं MSCB मध्ये असतील, कुठं वैद्यकीय क्षेत्रात असतील, अनेक डॉक्टर घडलेले आहेत. एवढे जे घडलेले विद्यार्थी, एवढे कर्तृत्ववान, काही राजकारणात गेले, काही समाजकारणात गेले, काही आपले प्रगतीशील शेतकरी झाले. याला जर सर्वात मोठं श्रेय द्यायचं असेल तर ते अण्णांना द्यावं. म्हणून मनुष्य जन्म आणि मृत्यू याच्यात जे कार्य करत असतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्यांच्यापासून एकच घेणं आहे. अण्णांनी जे आपल्यासाठी वटवृक्षात निर्माण केलेली संस्था आहे, त्याच्यात अनेक या संस्थेत स्वतःला वाहून घेणारे असतील. ते आपल्या दापुरे गावाचे मिसोर गुरुजी असतील, गावातील प्रतिष्ठित नागरिक असतील, आणि सगळे मिळून भाऊसाहेब हिरेंजवळ सगळे एकत्र झाले, रप पवार असतील. या सर्वांनी एकत्र येऊन या तालुक्याचा नव्हे तर जिल्ह्याचा नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा या प्रगतीची वाटचाल दाखवण्याची दिशा या महाराष्ट्राला यांनी दिलेली आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्यापासून आपल्याला घेण्याचं एकच आहे, काय घ्यावं आणि काय सोडावं. तुम्ही अशा जयंती आणि पुण्यतिथी ज्यावेळेस साजरी होत असतात, ते युगपुरुषांपासून त्यांच्या कार्याचं माप तुम्ही घ्यायचं आहे. ते माप कसं घ्यायचं आहे, ते आपल्या पदरात पाडून घ्यायचं आहे. काय करावं, कोणत्याही क्षेत्रात कुठलाही व्यक्ती असो, जवान असेल देशाचं रक्षण करतो, वैद्य असतो तो वैद्यकीय करत असतो, शिक्षक असतो ज्ञानदान करत असतो, एखादा समाजकारण करणारा एखादा व्यक्ती असतो तो कोणालाही मदत करण्याचं कार्य करत असतो. म्हणून आपण आजच्या प्रसंगी या अण्णांपासून एकच प्रेरणा घ्यावी, ती आपण आपल्या भविष्याची शिदोरी म्हणून आपल्या वशाला घ्यावी, आपल्या पदरात घ्यावी. अण्णांचा वशा खूप चांगला आहे. सुरेश बाबा असतील, बाळासाहेब असतील, दिवंगत डॉक्टर सतीश डॉक्टर असतील, त्यांची जी प्रेरणा अण्णांनी त्यांना दिलेली, त्यांनी तो वसा टिकून ठेवलेला आहे. मगाशी आपण आपल्या विद्यालयातील ज्या विद्यार्थिनी चांगल्या गुणांनी गुणवंत झालेल्या आहेत, त्यांचा सत्कार आपल्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तो सत्कार सुद्धा अण्णांच्या वशांनी माझ्या पितृच्या प्रित्यर्थ, त्यांच्या पुण्यस्मरणात प्रित्यर्थ कोणीतरी गुणवंत व्हावं आणि त्याला ते सन्मान मिळावा, असे त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया. आणि या ठिकाणी पुन्हा अण्णांना त्रिवाण वंदन करतो, माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत. उषा अण्णांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमासाठी असलेले अध्यक्ष तात्यासाहेब वामनराव देसले, त्यानंतर अण्णांवर प्रेम करणारे आपले ग्रामस्थ आप्पासाहेब जयराम देसले, आनंद भाऊ, देवरे साहेब, मदन भाऊ आणि माझे सर्व सहकारी बंधू. गावाचे उषा अण्णा हे तसं महाराष्ट्रातलं एक शिक्षण महर्षी, एक ऋषितुल्य तपस्वी व्यक्तिमत्व. अण्णा आपले होते, आपल्या गावाचे होते, म्हणून आपण त्यांना उषा अण्णा म्हणून ओळखतो. पण या संपूर्ण नाशिक जिल्ह्यात त्यांची ओळख उषा गुरुजी म्हणून आहे. उषा गुरुजी स्वातंत्र्याच्या आधीपासून शिक्षण क्षेत्रात काम करणारं व्यक्तिमत्व.
अण्णांनी एक क्षेत्र, शिक्षणाचं क्षेत्र का निवडलं किंवा आपल्या गावात या सुविधा का उपलब्ध झाल्या की त्यांच्या काळात शाळाही नव्हत्या आणि जिथे कुठे असतील तिथे कोणीतरी शिकायला जायचं, म्हणजे शिक्षणाची सुविधा नव्हती, गावांना रस्ते नव्हते, पाणी नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये त्या काळी त्यांचं शिक्षण आणि मग त्यांचं शिक्षण भडगावला झालं आणि शिक्षणात अतिशय हुशार, ते भडगाव केंद्राला पहिले आलेले होते आणि हुशार माणूस होते, हुशार बुद्धिमत्ता होती आणि त्यांनी एकच ध्येय ठरवलं की मला शिक्षण क्षेत्रात काम करायचं. माझ्यावर ज्या अडचणी आल्या, मला शाळा नाही तर बाकीचे लोक शाळेतच जात नाही आणि शिकल्याशिवाय पर्याय नाही. शिक्षणाचं महत्त्व जाणलं त्यांनी आणि एकच ध्येय ठेवलं त्यांनी की आपण शिक्षण क्षेत्रात काम करायचं. मी आधीच सांगितलं की त्यांच्या काळात रस्ते, पाणी, वीज वगैरे ह्या काही कुठल्याही सुविधा नव्हत्या आणि मग त्यांनी या क्षेत्रात काम करत असताना समजा आज विद्यार्थी मिळतील, त्यांच्या काळात कोणी शिकलेलं नाही, विद्यार्थी मिळतील परंतु त्यांना शिकवायला कोण राहील? विद्यार्थी सहज आपण गोळा करू शकू गावातले, परंतु त्यांना शिकवायला कोण राहील यासाठी म्हणजे त्यांनी विद्यार्थीही शोधले, शाळाही बांधली आणि त्या विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं म्हणजे खऱ्या अर्थानं पहिलं DED कॉलेज आपल्या नाशिक जिल्ह्यात दापोरे या गावी झालं. दापोऱ्याला त्यांनी आपण म्हणतो वसतिगृह सुरू केलं, तिथे राहायची सोय केली, परंतु तिथे त्यांनी शिक्षक तयार केले दापोऱ्याला आणि तिथून शिक्षक तयार झालेले मग ते ज्या ज्या गावी जायचे त्या गावी म्हणजे त्यांना शिकवलं, ज्यांना शिक्षक करायचं त्यांना अण्णांनी शिक्षण दिलं, ते शिक्षक झाले आणि मग अण्णा त्यांना ज्या ज्या ठिकाणी शाळा सुरू करायची त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करायची. आणि अशा या नुसतं आपल्या भागातच केलं, शैक्षणिक कार्य केलं अण्णांनी असं नाही. अण्णांचं खास करून आपल्या भागापेक्षा त्यांचं कार्य अतिशय दुर्गम भागात आहे. अण्णा घरून निघाले त्या काळी ना मोटरसायकल ना ST बस ना काही, हा पायी प्रवास करायचा आणि डोंगर, आजही त्या गावांना रस्ते नाही आहेत, अशा गावांमध्ये त्यांनी शाळा सुरू केल्या. आदिवासी भागात त्यांचं खास करून अतिशय मोठं काम आहे. आपल्याकडे हे ठीक आहे, अण्णांचं गाव होतं, अण्णांच्या गावानं त्यांना जमीन दिली असेल, अण्णांनी ज्यांना आव्हान केलं असेल त्यांनी इथे मदत केली असेल आणि आपण थोडेसे पुढारलेला परिसर होता आपला, परंतु जिकडे आजही ते याच्यात दरी डोंगरात राहणारा भाग, आदिवासी भाग, तिकडे त्यांना किती त्रास झाला असेल. शाळा सुरू करताना म्हणजे जे ध्येय ठेवलेलं होतं त्यांनी अडचणी मांडल्या नाही. जी ध्येयवेळी माणसं राहतात, अण्णा हे ध्येयवेळे होते, त्यांना जे करायचं त्यासाठी पूर्ण आयुष्य, पूर्ण समर्पण केलं. त्यांनी असं म्हटलं नाही की मी या गावात आलो, मला या गावात जागा दिली नाही, हे मुलं शाळेत आले नाही, यांना शिकवायला नाही. म्हणजे त्यांनी अशक्य हा शब्द जो होता, जे काम करायचं त्या परिस्थितीवर मात केली आणि आज आपल्याला हे शिक्षणाचं दालन जे त्यांनी उभं करून दिलेलं आहे. शिक्षणात माझ्या माहितीप्रमाणे उषा अण्णांसारखं एवढं मोठं काम शिक्षणाच्या बाबतीत नाशिक जिल्ह्यात तरी कोणी केलेलं नाही. कारण घराकडे म्हणजे घरावरती तुळशीपत्र ठेवलं म्हणतात, तशा पद्धतीने घराच्या बाहेर पडले. त्यांचं ते काम, त्यांच्या कामाने त्या काळचे पंतप्रधान मोरारजी देसाई असतील, विनोबा भावे असतील, जी गांधीवादी विचार मंडळी होती, त्यांचा आणि अण्णांचा संपर्क झाला आणि त्या माणसांच्या सहकार्याने असेल. कारण तुम्हाला फक्त अण्णांचं आपलं गाव आणि हे अण्णांचं कार्य खरं म्हणजे मी मागच्या अण्णांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात सांगितलं होतं, पण पुस्तकं अण्णांच्या जीवनावरची उपलब्ध नाही. 10-5 पुस्तकं आपल्या आहेत, ते काही आपल्या संस्थेच्या याच्यात 1-2 ठिकाणी उल्लेख येतो, परंतु अण्णांचं कार्य खरं म्हणजे आज बाबा नाही आहेत, नाही तर मी त्यांच्या परिवाराला सांगितलं असतं की जे आपलं कार्य, एक पुस्तिका तयार झाली पाहिजे, अतिशय मोठं काम आहे. आणि या अण्णांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मी तुम्हाला एवढंच सांगेन की त्यांनी जे आपल्याला सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तिचा आपण व्यवस्थित वापर केला पाहिजे. आपण दररोज शाळेत आलं पाहिजे आणि त्यांच्या विचारांना, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवलं पाहिजे. अण्णांनंतर त्यांचा जो परिवार आहे ते परिवारही या शिक्षण क्षेत्रात
आता तुम्हाला उत्तेजन प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचे लहान चिरंजीव 2 नंबरचे चिरंजीव बाळासाहेब ते दरवर्षी आपल्याला उत्तेजनार्थ मुलांना प्रेरणा मिळावी, अण्णांचं कार्य आठवण व्हावी, त्यांच्या कार्याने पुन्हा विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी तेही आपल्याला बक्षीस देत असतात. अशा या अण्णांना पुण्यतिथीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो.